नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कारल्याची सुकी भाजी। कशी बनवायची ते बघणार आहोत। कारलं कडू असल्यामुळे कारल्याला खाण्यासाठी कंटाळा करतात, तर या पद्धतीनं भाजी बनवून बघा। न खाणारे सुद्धा आवडीनं खातील ह्या भाजीला। अशी भाजी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकतात। कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात बनवून तयार होते ही भाजी। बघू शकता तुम्ही एकदम अशी मोकळी मोकळी आणि मसालादार छान अशी चमचमीत भाजी बनून तयार झालेली आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी अर्धा किलो इतके कारले घेतलेले आहे आणि मी हे कारले माझ्या आईने मला कट करून दिलेले आहे। तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं अर्ध कारलं शिल्लक ठेवलेलं आहे। तर असे आपल्याला पतले पतले असे कापून घ्यायचे आहे, म्हणजे आपले कारले लवकर 5 ते 6 मिनिटात शिजून तयार होतात। इथं मी कारले धुण्यासाठी 2 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कारल्याला असं चोळून चोळून चांगलं असं धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर मग आता याला मी कढईमध्ये काढून घेत आहे। तर सर्व कारले इथं काढून घेतलेले आहे मी, छान असे धुवून घेतलेले आहे मिठाच्या पाण्याने। त्यानंतर परत इथं मी 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे। तर हे आपल्याला आता शिजून घ्यायचे आहे पाण्यामध्ये। तर इथं मी अर्धा पाऊण तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आपल्याला हे शिजून घ्यायचे, म्हणजे आपले कारले लवकर शिजतात। आपले कारले शिजत आहे तोपर्यंत इथं मी मसाला काढून घेत आहे। इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे मी भाजूनच घेतलेले आहे। त्यानंतर इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर मी इथं धुवून घेतलेली आहे। त्यानंतर अद्रक, खोबरं आणि लसूण घेतलेलं आहे। तर हे आपल्याला मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे, खूप जास्त बारीक करायचं नाही हे। तर याची आता जाडसर पेस्ट करून घेऊया। तर आपले आता कारले इथं शिजून झालेले असेल तर बघूया आपण। तर बघू शकता तुम्ही कारल्याचा कलर पूर्ण बदललेला आहे। तर गरमच आहेत, तर बघू शकता इथं छान असे कारले आपले शिजून झालेले आहे। जास्त वेळ लागत नाही कारले शिजायला। इथं मी सर्व कारले एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे। त्यानंतर इथं मी आता थंड पाणी टाकून याला आपल्याला चांगलं असं पिळून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये पाणी ठेवायचं नाही कारल्यामध्ये। कारले पिळून घेतल्यानंतर आपली भाजी अशी मोकळी मोकळी होऊन जाते, त्यामुळे आपल्याला कारले इथं पिळूनच घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही कारल्यामध्ये अजिबात पाणी नाही। तर इथं मी मध्यम आकाराचे 2 कांदे चिरून घेतलेले आहे। आपल्याला इथं कांदा, लसूण मसाला, मिरची पावडर आणि हळद मी इथं घेतलेली आहे। कढईमध्ये मी तेल तापून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता कांदा टाकून घेतला। त्यानंतर कांदा आपल्याला चांगला असा तळून घ्यायचा आहे। तर कांदा आपला आता तळत आलेला आहे। यामध्ये आता अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर मी इथं सर्व आता मिक्सरमधून काढून ही पेस्ट टाकून घेतलेली आहे। तर इथं आता तेलामध्ये चांगलं असं तळून घ्यायचं आहे। खोबरं आणि शेंगदाणे टाकल्यामुळे आपलं कारलं अजिबात कडू लागत नाही। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। तर इथं मी सुके मसाले टाकून घेतलेले आहे। तर ते पण आपल्याला तेलामध्ये असे परतून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही मसाल्याला किती छान असा कलर आलेला आहे आणि एकदम असं जाडसर वाटल्यामुळे एकदम छान असा मसाला आपला तयार झालेला आहे। तर यामध्ये मी आता कारले टाकून घेतलेले आहे। कारले इथं आता सर्व मसाल्यामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आहे, चांगले असे परतून घ्यायचे आहे। आणि मी इथं आता अर्धा चम्मच इतकंच मीठ टाकलेलं आहे, कारण की आपण ज्यावेळेस कारले शिजत होते त्यावेळेस मी 2 चम्मच इतका मिठाचा वापर केला होता। त्यामुळे इथं मीठ कमीच टाका, नाहीतर मग आपले कारले खारट होऊ शकतात। कारले आता आपले सर्व मसाल्यामध्ये आता परतून झालेले आहे। 2 मिनिटं इथं मी झाकण ठेवून घेतलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही छान असे कारले मसाल्यामध्ये असे मिक्स झालेले आहे। किती छान अशी कारल्याची सुक्की भाजी आपली तयार झालेली आहे। एकदम अशी मोकळी मोकळी आणि छान अशी मसालेदार भाजी तयार झालेली आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी? तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत। तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।